स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत भेंडीची भाजी। भेंडीची भाजी फार जणांना आवडत नाही, पण ह्या प्रकारे जर आपण करून पाहिली तर फारच छान बनणार आहे। अशा प्रकारे छानपैकी भेंडी धुवून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इकडे छान त्याचे मी चिरून घेतलेली आहे भेंडी। अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा, खरंच खूप छान होणार भेंडी। आणि इकडे मग टमाटर वगैरे कापून घेतलं आहे आणि इकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, कोथिंबीर, लसूण, जिरे टाकलेले आहेत आणि मीठ टाकून त्याला मिक्सरच्या ह्याच्याने वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मिक्सरमधून बारीक करून घेतल्यानंतर इकडं कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि जिरे थोडे तडतडले की त्यामध्ये आपण लसूण पण टाकू शकतो। मी तर लसूण टाकलेला नाही आहे आणि जे आपण मिक्सरमध्ये वाटलं होतं हिरवी मिरचीचं ते आपण त्यामध्ये टाकलेलं आहे। ते थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टमाटो टाकून घ्यायचं आहे। टमाटर टाकल्यानंतर थोडंसं त्याला झाकून ठेवायचं आहे, कारण टमाटर चांगल्या प्रकारे शिजलं पाहिजे ना, त्यामुळे त्याला थोडंसं झाकून ठेवायचं 2 मिनटं आणि त्यानंतर त्याला थोडंसं काढून हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायची हळद आपल्याला आणि मीठ आपण ज्यावेळेस मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या वाटत होतो त्यावेळेस मी टाकलेलं होतं आणि आता थोडंसं टाकलेलं आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही पाहून टाकू शकतात। आणि अशा प्रकारे आपण जी भेंडी कापली होती ती चांगल्या प्रकारे आपण त्यात टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची। इकडे पाहू शकतात किती छान भेंडीचा कलर दिसतोय। आणि जर तुम्हाला भेंडीचा कलर असाच पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळू शकतात आणि थोडंसं कलर असाच राहून जाईल लिंबामुळे, त्यामुळं नक्की तुम्ही त्यामध्ये लिंबू टाकू शकतात। मी इथे टमाटर टाकले त्यामुळे लिंबू काही मी टाकलेलं नाही आहे, तुम्ही टमाटर किंवा लिंबू पिळू शकतात। आणि इकडे थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, थोडं वेगळी टेस्ट येणार आहे ना, त्यामुळे मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि पाहू शकतात किती छान वाटते ही आपली भाजी। आणि अशा प्रकारे थोडंसं त्याला झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण 2 मिनटं झाकून ठेवलं आहे आणि त्यानंतर आपण झाकण काढलेलं आहे आणि थोडंसं पाण्याचा शिपडा मारायचा, कारण त्याला वाफवून घ्यायचं आहे ना, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे पाणी थोडंसं हे करून मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। आणि नंतर थोडा वेळ आपण झाकून ठेवणार आहोत, थोडंसं वाफलं की चांगली आपली भेंडी। आणि ही भेंडी आमच्या घरच्या शेतातली आहे, त्यामुळे तर सकाळीच आणलेली आहे। आणि अशा प्रकारे घरच्या शेतातली भेंडीची भाजी तर लगेच ताजं खायला बिना औषधाची वगैरे आहे, त्यामुळे तर खूप चांगली आणि टेस्टी लागणार आहे। आणि अशा प्रकारे वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे। तुम्हाला जर आवडलं तर नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा प्लीज, नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।